20% टप्पा वाढीसाठी आझाद मैदानावरील शिक्षक समन्वय संघाचे आंदोलन निर्णायक टप्प्यावर. विविध वृत्तपत्रातून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 22 जूनपासून मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षक समन्वय संघाच्या वतीने सुरू असलेले राज्यव्यापी आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. मंगळवार दिनांक 7 जुलै 2026 रोजी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तब्बल 10,000हून अधिक शिक्षक आंदोलनस्थळी दाखल झाले. शासनाने ठोस निर्णय घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा निश्चय शिक्षक समन्वयक यांनी घेतला आहे. आंदोलनाच्या 16व्या दिवशी विविध शिक्षक आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आंदोलनस्थळी भेट देत शिक्षकांना पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी शासनाला इशारा देताना सांगितले की बुधवारी सकाळी 11 वाजेपर्यंत शिक्षकांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाला नाही तर मी स्वतः शिक्षकांसोबत आझाद मैदानावर ठाण मांडून बसेन. यावेळी उपस्थित शिक्षक आमदारांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या पोहोचवून त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान शिक्षक समन्वय संघाच्या शिष्टमंडळाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. शिक्षकांच्या प्रश्नांबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले असून शरद पवार आझाद मैदानावरील आंदोलनस्थळी भेट देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच शिक्षकांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी ते चर्चा करण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षक समन्वय संघाने 7 व 8 जुलै 2000 रोजी पुकारलेल्या राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. काय मागण्या असणार आहेत? टप्पा अनुदानित सर्व शाळांना सरसकट हा शब्द वगळून 1 जूनपासून पुढील वाढीव टप्प्यांचे अनुदान लागू करावे. त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना 26 ऑगस्ट 2026च्या शासन निर्णयानुसार समान टप्प्यावर अनुदान द्यावे. सन 2022-23 मध्ये कमी पटसंख्येमुळे अपात्र ठरलेल्या शाळांना पुढील वर्षांची पटसंख्या ग्राह्य धरून अनुदान मंजूर करावे. सर्व अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ठोस पेन्शन योजना सुरू करावी.